महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर भाऊबंदकीमध्ये आपसी वाटणी करायची असेल, शेतीमध्ये त्यांना आपले गावाचे आपसामध्ये वाटणी करून त्याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आधी तहसीलदारकडे जाऊन आपसी वाटणी प्रक्रियेला मान्यता घ्यावी लागते. तहसीलदार जोपर्यंत आपसी वाटणीला मान्यता देत नाही तोपर्यंत आपसी वाटणीचं डॉक्युमेंट रजिस्टर करता येत नव्हतं. कालच्या सुधारणेने आता शेतकऱ्यांनी शेतीची आपसी वाटणी केली की सरळ मुद्रांक निबंधकाकडे जायचं आणि 500 रुपयामध्ये रजिस्टर वाटणीपत्र करून घ्यायचं. कुठलीही नोंदणी कुठलंही शुल्क लागणार नाही आणि त्यामुळं शुल्क नाही, त्या ठिकाणी कुठलाही नोंदणी नसल्यामुळं 500 रुपयाहून मात्र आता सरळ शेतकऱ्यांना आपलं डॉक्युमेंट रजिस्टर करता येईल. तहसीलदारकडे जाण्याची मात्र आता गरज आहे. कधीपासून याची अंमलबजावणी? कालपासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे. या राज्यातल्या शेतकऱ्यांना वडील आणि मुलं, भाऊ आणि भाऊ यामध्ये शेतकऱ्याची वाटणी करण्याकरता आता सरळ स्टॅम्प पेपरवर लिहा आणि दुय्यम निबंधकाकडे 500 रुपयाच्या स्टॅम्पवर तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्टर डॉक्युमेंट होईल. तहसीलदारकडे जाण्याची गरज